तिकडे देशभर गाजत असलेल्या लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता अत्यंत महत्त्वाचं कायदेशीर वळण लागलेलं आहे। हाय प्रोफाईल खटल्यात राज्याचे ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि वरिष्ठ अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। यासोबतच राज्य सरकारनं हा खटला जलद गती न्यायालयात चालवायला मंजुरी दिली आहे। दुसरीकडे आरोपी सिया गोयलच्या वकिलांनी मीडियाशी बोलताना पोलिसांकडच्या पुराव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले। या प्रकरणातील मृत केतन अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे आणि आपल्या मुलाला न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे। केतनच्या कुटुंबियांनी या खटल्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची विनंती केली होती। दरम्यान सियाच्या वकिलांनी या संदर्भात काय माहिती दिली आपण पाहूयात। जे काही आम्ही ऐकलं आतापर्यंत असं मला वाटतं की देर इज नो एनी इंडिपेंडंट विटनेस यासाठी, आणि जे सेक्शन 25 आहे इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या आणि आता 23 झाला आहे नवीन कायद्यामध्ये, त्याप्रमाणे जर कोणी काही स्टेटमेंट दिला पोलीस स्टेशनमध्ये आणि म्हणजे डिटेन्शन झाल्यानंतर ते म्हणजे इनॲडमिसिबल कॉन्फेशन आहे किंवा स्टेटमेंट आहे, त्यासाठी काही कोर्ट काही ते हे कन्सिडर करू शकत नाही असा आपला रूल आहे। आणि जर त्यांनी काहीतरी ॲडमिशन जर तिथे मॅजिस्ट्रेटकडून जर केला अंडर सेक्शन 164 जे आपला CRPCमध्ये होता त्याप्रमाणे जर काही ॲक्सेप्टन्स झाला किंवा कन्फेशन झाला तर म्हणजे हे वेगळा विषय होईल। दरम्यान लोहगड केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणी सियाचा भाऊ साहिल गोयल याची लोणावळा पोलिसांनी 8.5 तास चौकशी केली आहे। साहिलची सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत चौकशी होत होती। या चौकशीतून महत्त्वपूर्ण तथ्य समोर आली आहेत। केतन आवडत नाही असं सियानं सांगितलं असतं तर हे लग्न थांबवलं असतं असं तिचा भाऊ साहिलनं सांगितलंय आणि त्याबरोबर अनेक तथ्य देखील या चौकशीत समोर आली आहे। सध्या आपल्या तपासामध्ये आरोपींची चौकशी चालू आहे। त्याचप्रमाणे आम्ही या तपासामध्ये आज सियाचा भाऊ याला सुद्धा चौकशीला बोलवलं होतं। त्याचप्रमाणे इतर काही सियाचे नातेवाईक सुद्धा आम्ही आता चौकशीसाठी बोलवलेले आहेत। सर, या प्रकरणामध्ये आणखी कोणाचा सहभाग असल्याचं काय सध्या तपासामध्ये दोघांचा सहभाग जो आहे निष्पन्न झालेला असून इतर तपास पुढे चालू आहे। त्यामध्ये जर काही निष्पन्न झालं तर त्यानुसार कारवाई केली जाईल।